आज आपण बघणार आहोत पिंडी ते ब्रह्मांडी हा विषय. पिंड म्हणजे काय, तर आपलं स्वतःचं शरीर, याला आपण पिंड म्हणतो. ब्रह्मांड म्हणजे काय, ही संपूर्ण सृष्टी, याला आपण ब्रह्मांड म्हणणार आहोत. आपल्या पिंडात, आपल्या शरीरात जे जे काही अवेलेबल आहे हे सर्वच्या सर्व सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये जसंच्या तसं अवेलेबल आहे. या व्याख्येला किंवा ह्या कन्सेप्टला आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी. आता याचा नेमका अर्थ काय आहे, तर आपल्या शरीरात जे काही पंचमहाभूत आहे, ते पंचतत्व आहे, ते सर्वच्या सर्व सृष्टीत अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू ही जी काही आहे ही पंचतत्वापासून बनलेली आहे. त्याचाच संबंध आपण पिंडी ते ब्रह्मांडामध्ये बघणार आहोत. आपल्या शरीरात 7 चक्र असतात. 7 चक्राची ऊर्जा आपल्या 7ही चक्रांना नेहमी ऊर्जावान ठेवून नवीन शक्ती प्रदान करत असते. तसंच ब्रह्मांडामध्ये अनेक खगोलीय घटना आणि गोष्टी घडत असतात, ज्याचा वास्तुशास्त्राशी संबंध येतो आणि आपल्या शरीराशी संबंध येतो. ब्रह्मांडामध्ये ज्याप्रमाणे ऊर्जा एकत्ररित्या काम करता आणि त्याचा रिझल्ट देतात, त्याचप्रमाणे ह्या शरीरात किंवा ह्या वास्तूमध्ये त्या ऊर्जा एका ठराविक वेळेने काम करता आणि आपल्याला ऊर्जा प्रदान करता. त्याचाच अर्थ आहे ब्रह्मांडातल्या ऊर्जा जशा बॅलन्स आहे, त्याप्रमाणे आपल्या वास्तूतल्या किंवा शरीरातल्या ऊर्जा जर आपण बॅलन्स केले तर आपल्याला नक्कीच प्रगती पाहायला भेटते.